हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, मीनिंग, मराठीमधले मीनिंग आणि सेंटेन्स मध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे त्या वर्डला ते बघूया. वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडियम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आपलाचा तो आहे रिडिक्युलस. RIDICULOUS. रिडिक्युलस म्हणजे काय होतं तर डिझर्विंग ऑर इन्व्हायटिंग डेरिजन ऑर मॉकरी, ऍब्सर्ड म्हणजे जो काय आहे एकदम हास्यास्पद आहे, मूर्खपणाचं आहे, त्याला काय म्हटलं जातं रिडिक्युलस असं म्हटलं जातं. सो मराठीमध्ये रिडिक्युलस म्हणजे काय होतं हास्यास्पद किंवा मूर्खपणाचे. आणखी काय म्हटलं जातं खुळचट. ओके, सो काय होतं रिडिक्युलस म्हणजे डिझर्विंग ऑर इन्व्हायटिंग डेरिजन ऑर मॉकरी, ऍब्सर्ड म्हणजे मराठीमध्ये होतं हास्यास्पद, मूर्खपणाचे किंवा खुळचट. सिनोनिम्स आहेत लाफेबल, ऍब्सर्ड, कॉमिकल, फनी, हिलेरियस, ह्युमरस, रेसिबल, डेरिसरी आणि ड्रॉल. ओके, आणि अँटोनिम्स आहेत सिरियस, सेन्सिबल आणि रिझनेबल. परत एकदा बघूया आपण सिनोनिम्स काय आहेत. रिडिक्युलसचे सिनोनिम्स आहेत लाफेबल, ऍब्सर्ड, कॉमिकल, फनी, हिलेरियस, ह्युमरस, रेसिबल, डेरिसरी आणि ड्रॉल. आणि अँटोनिम्स आहेत सिरियस, सेन्सिबल आणि रिझनेबल. सेंटेन्स मध्ये यूज बघूया कसं केलेलं आहे रिडिक्युलसला. दॅट रिडिक्युलस स्टार्टर कॅप म्हणजेच काय होतं ती हास्यास्पद टार्टर टोपी. मराठीमध्ये काय होते या सेंटेन्सचं मिनिंग ती हास्यास्पद टार्टर टोपी. नेक्स्ट वर्ड आहे ल्यूर. LURE, ल्यूर. ल्यूरचं डेफिनेशन आहे टेम्प्ट अ पर्सन और एनिमल टू डू समथिंग or to go somewhere specially by offering some form of reward. म्हणजे काय दाखवणे त्याला आमिष दाखवणे किंवा लालच देणे असं सुद्धा म्हटलं जातं, लालूच देणे. ओके, ल्यूर म्हणजे काय होते तर काहीतरी आपलं काम करण्यासाठी किंवा आपल्या सोबत येण्यासाठी त्याला लालूच देणे, काहीतरी रिवॉर्ड ऑफर करणे, त्याला काय म्हटलं जातं ल्यूर असं म्हटलं जातं. मराठीमध्ये काय होतं तर ल्यूर म्हणजे आमिष, प्रलोभन, आकर्षक गोष्ट. ओके, किंवा लालूच. आणखी काय म्हटलं जातं तर आमिष दाखवून आपल्याकडे खेचणे म्हणजे काय होतं ल्यूर असं होतं. सो ल्यूर म्हणजे काय होतं टेम्प्ट अ पर्सन और एनिमल टू डू समथिंग और टू गो समवेअर स्पेशली बाय ऑफरिंग सम फॉर्म ऑफ रिवॉर्ड. म्हणजेच काय तर आमिष, प्रलोभन, आकर्षक गोष्ट, लालूच, आमिष दाखवून आपल्याकडे खेचणे, त्याला म्हटलं जातं ल्यूर. सिनोनिम्स आहेत टेम्प्ट, एंटिक, अट्रॅक्ट, इंड्यूस, कोएक्स, परस्यूड, इन्व्हिगल, अल्यूर, सिड्यूस, विन ओव्हर किंवा कॅज्युअल. आणि अँटोनिम्स आहेत डेटर, पुट ऑफ आणि कंबर. परत एकदा बघूया आपण सिनोनिम्स काय आहेत ल्यूरचे. सो ल्यूरचे सिनोनिम्स आहेत टेम्प्ट, एंटिक, अट्रॅक्ट, इंड्यूस, कोएक्स, परस्यूड, इन्व्हिगल, अल्यूर, सिड्यूस, विन ओव्हर आणि कॅज्युअल. आणि अँटोनिम्स आहेत डिटर, पुट ऑफ आणि कंबर. सेंटेन्स मध्ये यूज कसा केलेला आहे द चाइल्ड वॉज ल्यूड इन टू अ कार बट मॅनेज टू एस्केप. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो तर मुलाला गाडीत ओढण्यात आले पण तो पळून जाण्यात यशस्वी झाला. ओके, परत एकदा सांगते काय आहे द चाइल्ड वॉज ल्यूड इन टू अ कार बट मॅनेज टू एस्केप. म्हणजे या सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो मुलाला गाडीत ओढण्यात आले पण तो पळून जाण्यात यशस्वी झाला. नेक्स्ट वर्ड आहे पेडेस्ट्रियन्स. पेडेस्ट्रियन्स काय आहे डेफिनेशन अ पर्सन वॉकिंग रॅदर दॅन ट्रॅव्हलिंग इन अ व्हेकल. व्हेकल घेऊन ट्रॅव्हल करण्याऐवजी जो पायदळ चालत आहे त्याला म्हटलं जातं पेडेस्ट्रियन. म्हणजे जो काय आहे एकतर पादचारी आहे किंवा पायी चालणारा आहे त्याला इंग्लिश मध्ये म्हटलं जातं पेडेस्ट्रियन. सो पेडेस्ट्रियन म्हणजे काय होतं पादचारी किंवा पायी चालणारा म्हणजे होता पेडेस्ट्रियन. सिनोनिम्स आहेत वॉकर, पर्सन ऑन फूट, हायकर, रॅम्बलर, स्ट्रोलर आणि वेफेअरर.
आणि अँटोनिम्स आहेत ड्रायव्हर. परत एकदा सिनोनिम बघूया काय होतं पेडेस्ट्रियन्सचे. सो पेडेस्ट्रियन म्हणजे एकतर होतं पादचारी किंवा पायी चालणारा. त्याचे सिनोनिम्स आहेत वॉकर, पर्सन ऑन फूट, हायकर, रॅमलर, स्ट्रोलर आणि वेफेअरर आणि अँटोनिम्स आहेत ड्रायव्हर. सेंटेन्स मध्ये यूज कसा केलेला आहे, द रोड इज सो डेंजरस पेडेस्ट्रियन्स अवॉइड इट. सो मराठीमध्ये या सेंटेन्सचा काय अर्थ होतो, रस्ता इतका धोकादायक आहे की पादचारी ते टाळतात. पादचारी काय करतात, तो रस्ता जो आहे तो टाळतात. परत एकदा सांगते, द रोड इज सो डेंजरस पेडेस्ट्रियन्स अवॉइड इट. रस्ता इतका धोकादायक आहे की ते पादचारी ते टाळतात. ओके. नेक्स्ट वर्ड आहे डिस्मल. डिस्मलचं डेफिनेशन आहे कॉझिंग अ मूड ऑफ ग्लूम और डिप्रेशन. म्हणजे जे काय होतं, एकतर उदास भयान वाटणे. जसं सायंकाळची वेळ ते थोडंसं काय वाटत राहते आपल्याला, भयान असं वाटत राहते, उदास उदास वाटत राहतं. सो त्याला काय म्हटलं जातं, डिस्मल असं म्हटलं जातं, निराशाजनक. ओके. सो डिस्मल म्हणजे काय होतं मराठीमध्ये, निराशाजनक किंवा उदास भयान. ओके. सिनोनिम्स आहेत डिंजी, डिम, डार्क, ग्लूमी, सोंबर, ड्रेरी, ड्रॅब, डल, डिसोलेट, ब्लिक आणि चेअरलेस. ओके. परत इकडे बघूया आपण आणखी दिलेले आहे वर्ड्स. सो कम्फर्टलेस हे आहेत सिनोनिम डिस्मलचे आणि अँटोनिम्स आहेत ब्राईट आणि चेअरफुल. यूज कसा केलेला आहे डिस्मलला सेंटेन्स मध्ये, द डिस्मल वेदर मेड द लेट आफ्टरनून सीम लाईक इव्हनिंग. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, उदास हवामानामुळे दुपार सायंकाळ सारखीच भासत होती. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की कधी कधी आपल्याला सायंकाळी उदास वाटतं, तर काय आहे सेंटेन्स मध्ये काय दिलेलं आहे, सेंटेन्सचा अर्थ काय, द डिस्मल वेदर मेड द लेट आफ्टरनून सीम लाईक इव्हनिंग. म्हणजेच काय, तर उदास हवामानामुळे दुपार सायंकाळ सारखीच भासत होती, असा सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो. परत एकदा आपण सिनोनिम्स आणि अँटोनिम्स बघून घेऊया डिस्मलचे काय आहेत. सो डिस्मलचे सिनोनिम्स आहेत डिंजी, डीम, डार्क, ग्लूमी, सोंबर, ड्रेरी, ड्रॅब, डल, डिसोलेट, ब्लिक, चिअरलेस आणि कम्फर्टलेस आणि अँटोनिम्स आहेत ब्राईट आणि चीयरफुल. नेक्स्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे स्कॅव्हेंजर. स्कॅव्हेंजरचा काय अर्थ होतो, वन हू क्लीन्स द स्ट्रीट. जो काय रस्त्यांची साफसफाई करतो, जो सफाई कामगार असतो त्याला काय म्हटलं जातं, स्कॅव्हेंजर असं म्हटलं जातं. किंवा जो झाडूवाला आहे त्याला सुद्धा काय म्हटलं जातं, स्कॅव्हेंजर असं म्हटलं जातं. ओके. सो स्कॅव्हेंजरचा काय अर्थ आहे, वन हू क्लीन्स द स्ट्रीट म्हणजे जो काय आहे सफाई कामगार त्याला म्हटलं जातं स्कॅव्हेंजर, किंवा झाडूवाला त्याला सुद्धा स्कॅव्हेंजर असं म्हटलं जातं. आणखी स्कॅव्हेंजरचा आणखी एक अर्थ आहे, तो काय आहे की जो कुजलेल्या मांसांवर जो पक्षी जो अवलंबून असतो त्याला सुद्धा स्कॅव्हेंजर असं म्हटलं जातं. जशी हे असते घार किंवा काही जे कुजलेला मांस किंवा खराब मांस जे असते त्याच्यावर ते जे ईट करतात, जे फ्लेश ईट करतात त्याला म्हटलं जातं स्कॅव्हेंजर. ओके. नेक्स्ट वर्ड आहे जॉकी. जॉकीचा काय अर्थ आहे, अ प्रोफेशनल रायडर इन हॉर्स रेसेस. जो काय आहे, जे हॉर्स रेसेस असते त्या हॉर्स रेसेस मध्ये त्या शर्यतीमधील जो घुडस्वार असतो, जो घोड्यांवर स्वार असतो त्याला म्हटलं जातं जॉकी. ओके. सो जॉकी म्हणजे काय आहे मराठीमध्ये अर्थ, शर्यतीमधील घोड्यांवरील स्वार त्याला म्हटलं जातं जॉकी. ओके. नेक्स्ट मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे ऑब्स्टेट्रिशियन. ओके. ऑब्स्टेट्रिशियनचा करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन सी, OBSTETRICIAN. आणि ऑब्स्टेट्रिशियन म्हणजे काय होते, जो प्रसूती तज्ञ आहे त्याला म्हटलं जातं ऑब्स्टेट्रिशियन. मराठीमध्ये काय होतं तर अर्थ, प्रसूती तज्ञ किंवा प्रसूती शास्त्रातील तज्ञ त्याला म्हटलं जातं ऑब्स्टेट्रिशियन. ओके. जो काय करतो, डिलिव्हरी करण्यामध्ये जो एक्सपर्ट आहे, तज्ञ आहे त्याला म्हटलं जातं ऑब्स्टेट्रिशियन. ओके. जो डिलिव्हरी करतो. आणि डिलिव्हरी म्हणजे कोणती, जी चाइल्ड होतात सगळ्यांना जी डिलिव्हरी असते, ओके, त्यांना म्हटलं जातं ऑब्स्टेट्रिशियन. आणि गायनेकोलॉजिस्ट म्हणजे काय होतं तर ते होते स्त्री रोग तज्ञ. ओके. स्त्री रोग तज्ञ, गायनेकोलॉजिस्ट आणि ऑब्स्टेट्रिशियन
हे वेगळे वेगळे अर्थाचे वर्ड्स आहेत. ऑब्स्टेट्रिशियन म्हणजे होते जो प्रसूती करतो, जो डिलिव्हरी करतो त्याला म्हटलं जातं ऑब्स्टेट्रिशियन, आणि जो स्त्रीच्या रोगांबद्दलचा जो तज्ञ असतो त्याला म्हटलं जातं गायनेकोलॉजिस्ट. नेक्स्ट आहे कॅन्टोनमेंट. कॅन्टोनमेंटची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी, CANTONMENT. कॅन्टोनमेंट म्हणजे काय होतं तर छावणी किंवा लष्करी छावणी. छावणी किंवा लष्करी छावणी याला म्हटलं जातं कॅन्टोनमेंट. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे डेडवूड. डेडवूडचं मीनिंग आहे पीपल ऑर थिंग्स विच आर नो लॉंगर युजफुल ऑर नेसेसरी. म्हणजे जे काय आहे जे निरुपयोगी आहे. काय आहे पीपल ऑर थिंग. पीपल ऑर थिंग म्हणजे काय तर असे लोक किंवा वस्तू जे निरुपयोगी आहे त्याला म्हटलं जातं डेड वूड. ओके, सो डेड वूड म्हणजे काय होतं मराठीमध्ये निरुपयोगी किंवा ओझे असलेले लोक किंवा वस्तू म्हणजे होतं डेड वूड. लास्ट आहे गेट द एक्स. गेट द एक्स म्हणजे काय आहे तर लूज द जॉब. लूज द जॉबचा अर्थ काय होतो तर नोकरीवरून काढून टाकणे किंवा कामावरून काढून टाकणे. त्याला काय म्हटलं जातं फ्रेजेस मध्ये गेट द एक्स. सो मराठीमध्ये काय होतं अर्थ गेट द एक्सचा नोकरीवरून काढून टाकणे किंवा कामावरून काढून टाकणे म्हणजे होतं गेट द एक्स. ओके, सो परत एकदा तुम्ही हे सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठीमधले मीनिंग्स, इडम्स अँड फ्रेजेस मधले जे मराठीतले मी मीनिंग सांगितलेले आहे, मिसस्पेल्ड वर्ड मधले जे वर्ड्स आहेत जे आपण करेक्टली स्पेल शोधलेले आहे ते, वन वर्ड सबस्टिट्यूशन कशाला कुठे आपण वन वर्ड तो सबस्टिट्यूट करू शकतो कोणत्या सेंटेन्स मध्ये ते सुद्धा परत एकदा तुम्ही वाचून घ्या आणि नोट डाऊन सुद्धा करत चला आणि जे पण वर्ड्स आहेत त्याचे स्वतःच्या मनाने सुद्धा सेंटेन्सेस तयार करत चला. तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू, थँक्यू.